नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये जे अनधिकृत धार्मिक स्थळ उभारलं गेलं त्याविरोधात इथल्या स्थानिक रहिवाशांनी अनेक वर्ष आवाज उठवला, मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। ही एवढी मोठी फाईल जी आहे ही फाईल भरून तक्रारी आणि एकूणच पुरावे जे आहेत ते प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते आणि प्रशासनाला वेळोवेळी जागा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। ज्या पद्धतीचं हे अनधिकृत बांधकाम होतंय ते बांधकाम थांबवण्यासाठी सातत्यानं प्रशासनाला अशा पद्धतीचे सगळे फोटोज, अशा पद्धतीचे कागदपत्र हे इथल्या रहिवाशांकडून दाखवण्यात आले होते, मात्र प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नाही आणि परिणामी आज अगदी विषय ज्या वेळेला आंदोलनापर्यंत आला त्यावेळेला प्रशासन या ठिकाणी तोडकाम करायला सुरुवात करते आहे। स्थानिक सगळे इथले रहिवासी आहेत। कशा पद्धतीनं तुम्ही हा आवाज उठवला होता? किती वर्ष झाले? साधारणतः 2020 मध्ये आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, आयुक्तांनाही निवेदन दिलं आहे, अतिक्रमण आयुक्तांना निवेदन दिलं आहे आणि पोलीस आयुक्तांना पण आम्ही 2000 सालापासून आमची कारवाई चालू आहे। तरी प्रशासनाने आता 24 वर्ष पूर्ण होऊन गेले। 24 वर्षामध्ये प्रशासनाने आम्हाला फक्त आश्वासनावर आश्वासन दिले, कोणत्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई केली गेली नव्हती। शेवटी सकल हिंदू समाज आणि इतर जेवढेही सहकारी आहेत त्यांनी सहकार्य केल्यामुळे आज त्यांनी त्या आवाज जो उठवला गेला त्या आवाजाला त्यांनी आज सहकार्य केलेलं आहे। नेमकं हे पुरावे तुम्ही कधीपासून प्रशासनाला देता आहात आणि काय काय त्याच्यामध्ये तुम्ही पुरावे सादर केले आतापर्यंत? प्रशासनाला 2000 सालापासून आम्ही प्रशासनाला कागदपत्राचा पत्रव्यवहार केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नाशिक महानगरपालिकेचा ओपन पेस आहे आणि नाशिक महानगर ओपन पेस असतानासुद्धा, नाशिक सातबाऱ्यावरची नाशिक महानगरपालिकेचं नाव असतानासुद्धा नाशिक महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई केली गेली नाही। 2016 मध्ये डिमोलाइज करण्याची नोटीस लावलेली असतानासुद्धा त्यावेळेस मुंडे साहेब होते, त्यावेळेससुद्धा ती प्रशासनाने ती कारवाई केली नाही, फक्त नोटीस चिटकवली गेली आणि त्यानंतर आजपर्यंत आज आम्ही फक्त लढाच देत आलेलो आहोत। पण एकूणच काय कारण दिले जात होते प्रशासनाकडून? प्रशासनाने कारण एकच दिली जाते, आम्ही ते मोजमाप करू, त्याच्यानंतर आम्ही वरती कळवलेलं आहे, नगररचना त्याच्यावर प्रयत्न करते आहे, ते झाल्यानंतर आम्ही काढू। पण आज गोंधळाची परिस्थिती अशी आहे, प्रशासन म्हणतं फक्त आजूबाजूचं जे बांधकाम आहे ते आम्ही या ठिकाणी काढणार आहे। तुमची काय मागणी? नाही, आमची कारण ओपन पेस म्हणता कशाला? जर समजा नाशिक महानगरपालिकेचा 466 चौरस मीटरचा जो प्लॉट आहे तो पूर्ण वॅकंट झाला पाहिजे, तो पूर्ण वॅकंट झाला तर आम्ही समजू की बुवा तो ओपन केला गेला आहे असं। आपण या ठिकाणी बघतोय की नाशिक महानगरपालिकेच्या या सगळ्या लेआउटवर हा ओपन स्पेस जो आहे त्या ओपन स्पेसवर अशा पद्धतीनं अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आलं आहे। हे पुरावे जे आहेत ते इथल्या रहिवाशांनी सातत्यानं प्रशासनाला दिले, मात्र प्रशासनाकडून मोजमाप करू, कारवाई करू असे फक्त आश्वासनं दिले गेलेत। आज ज्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या वतीनं थेट धडक मोर्चा काढण्याचा आणि समोर मंदिर बांधण्याचा इशारा देण्यात आला त्यावेळेला प्रशासनाला जाग आली आहे। त्यामुळे या सगळ्या कारवाईला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील दोषी धरलं जाणार आहे का, हा या निमित्तानं उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।